माणसांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. हा, आणि ह्या गोष्टीमुळे परिणाम होईल, थोडा तरी सुरुवात तरी होईल. अशा गोष्टी म्हणजे जिथे वाडी छोटे छोटे कार्यक्रम होतात तिथं जर ह्या गोष्टी आपला हा पिक्चर जर दाखवला गेला, येस नक्की शुअर. स्वप्ने मी काही पाहिलेले सत्यही होत असे. स्वप्ने मी काही पाहिलेले सत्यही होत असे. मुग्ध या साऱ्या भावनांना रूप यावे. एकदम सुंदर एकदम चांगला उपक्रम आणि खरोखर आहे राबवणं खरंच गरजेचं होतं. मी स्वतः मुंबईचे आहे. जबरदस्त कार्यक्रम झाला, एक नंबर कार्यक्रम. थँक्यू एकदम मस्त. थँक्यू एक नंबर आहे. नंबर सिनेमा नाथ खुला रविवारी उद्या पण बघायला येणार, उद्या पण येणार नक्की. थँक्यू. एक नंबर पिक्चर आवडला, खूप छान. इमोशनल झाला होता, शेवटला आला होता. खूप आवडला. म्हणजे यात दिग्दर्शन करताना खूप बारीक बारीक गोष्टींचा कोकणातला विचार केलाय आणि परिस्थितीवर भाष्य केलं. जेवढा हसवलं सुरुवातीला, जेवढा हसलो तेवढा शेवटला रडायला सुद्धा आलं. मेसेज काय माहितीये का, खरं मुलींपेक्षा मुलांसाठी पण आहे की मुलं जी उठून पहिली मुंबईला जातात ती जर थांबली तर त्याचा खूप चांगला परिणाम होईल. कारण मुली फायनान्शियली सिक्युअर नाहीयेत तिथे. कारण मुला नोकरी किती, पगार किती, मग तो व्यवसाय, मग त्याचा इन्कम किती. आपण आपल्या माणसांपासून दूर जातो ते फक्त पैशासाठी. असं नव्हे की सुख किंवा समाधान मिळायला फक्त पैसाच पाहिजे म्हणून. जर तुमची मानसिकता व्यवस्थित असेल किंवा तुम्ही आहे त्याच्यामध्ये जर ऍडजस्ट करून जर तुम्ही जगणार असाल तर तुम्हाला समाधान पण मिळेल आणि तुमचे जर व्हिजन असेल तर नक्की तुम्हाला सुख सुद्धा मिळेल. आणि या पिक्चरच्या माध्यमातून नक्कीच मुलांसमोर आणि मुलींसमोर सुद्धा एक व्हिजन राहील आणि आपण माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे, जे समाधान काय आहे ते मला असं वाटतं हा पिक्चर नक्कीच त्यांच्यासमोर उभा राहील. थँक्यू सर. थँक्यू. कोकणातल्या खऱ्या समस्येला आणि समस्येचं मूळ जे आहे ते अतिशय सुंदर मांडलंय आणि कुठेही कृत्रिमता नाहीये त्याच्यामध्ये. सहजता आणि मुळामध्ये कोकणच्याच भूमीमध्ये हे शूट केलंय, त्यामुळे ते अतिशय चांगलं झालंय. त्यामुळे बाहेर जाऊन कुठेतरी चित्रनगरीमध्ये करून तो फील आला नसता, तो फील येतो. आणि मुळामध्ये कोणताही संदेश उपदेश हे न करता वास्तविकता जी आहे ती वास्तविकता दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्याचं सोल्युशनही सांगितलंय. हे सगळ्यात सुंदर हे आहे. मला असं वाटतं की हा कोकणातल्या प्रत्येक घराघरामध्ये जायला पाहिजे की ज्याच्यातून ज्यांना ॲड्रेस करायचंय त्यांना ते आपोआप ॲड्रेस होईल.